मला पैशाची खूप गरज होती. मी एका शाळेत 9वी-10वीच्या वर्गात विज्ञान विषय शिकवण्यासाठी लागले होते. त्या शाळेतीलच 10वीच्या वर्गातील एक मुलगा मला खूप आवडला होता. 10वीत असून सुद्धा तो दिसायला अगदी धडधाकट आणि खूप स्मार्ट होता आणि तो अभ्यासातही खूप हुशार होता. परीक्षेच्या वेळी मी त्याला एक्स्ट्रा क्लास घेण्यासाठी माझ्या घरी बोलावलं होतं. तेव्हा त्याने माझ्यासोबत जे काही केलं ते ऐकून तर तुमच्या अंगालाही काटाच येईल. माझं नाव अश्विनी आहे. मला उच्च शिक्षण घ्यायचं होतं, पण आमची आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे मला पैशाची खूपच गरज होती. म्हणून मी नोकरी करण्याचं ठरवलं. त्यावेळेला मी फक्त 22 वर्षाची होते आणि मी नोकरीच्या शोधात होते. तेव्हाच मला एका शाळेत विज्ञान विषयाची शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. म्हणून मी खूपच खुश होते. मी दिसायला सुंदर आणि सळपातळ होते. मी कमी वयाची असल्यामुळे दररोज शाळेत जाताना माझ्याकडे मुलंच नाही तर मुली सुद्धा पाहत असायच्या. त्या शाळेत 9वी-10वीचे वर्ग मला विज्ञान विषय शिकवण्यासाठी दिले गेले होते. त्याच शाळेत 10वीच्या वर्गात प्रतीक नावाचा एक मुलगा होता. तो दिसायला खूपच स्मार्ट होता आणि त्याचबरोबर अभ्यासातही हुशार होता. तो 10वीच्या वर्गात असला तरी शरीराने तो धडधाकट दिसत होता. त्यामुळे तो इतर मुलांपेक्षा वेगळा वाटायचा. त्याला विज्ञानाचीही खूप गोडी होती. एक दिवस वर्गामध्ये मुले खूप मस्ती करत होती. मी त्यांना शिक्षा म्हणून विज्ञानाची सूत्र विचारली. त्या वर्गात कुणालाही ती सूत्र तोंडी सांगता आली नाही, पण प्रतीकने मात्र ती सूत्र लगेच सांगितली आणि तेव्हापासूनच मी त्याच्याकडे लक्ष देऊ लागले होते. पण हळूहळू मला असे वाटायला लागले की तो माझ्याकडे एकटक लावून पाहत आहे. मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण त्याचे हे टक लावून माझ्याकडे बघणे आता रोजचेच झाले होते आणि मला असं बघू नकोस म्हणून मी त्याला काही बोलू शकत नव्हते. एके दिवशी आमच्या कॉलेजमध्ये स्पर्धा चालू होत्या. प्रतीकने सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. काही वेळात धावण्याची स्पर्धा चालू झाली आणि सर्वजण पळायला लागले. मी एका बाजूला उभी होते आणि पळणारे सर्वजण माझ्या समोरून जाणार होते. प्रतीक माझ्या समोरून जाताच त्याला मी अंगठा दाखवून शुभेच्छा दिल्या, तर त्याने पळत असतानाच हळूच मला डोळा मारला. त्याची ही कृती बघून मला थोडंसं अवघडल्यासारखं वाटलं, पण मी गप्पच राहिले. प्रतीकने त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. सगळेजण त्याचे खूप कौतुक करत होते. मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसले होते. तो ट्रॉफी घेऊन मला दाखवायला आला. मी पण त्याचे खूप कौतुक केले आणि म्हणाले की खूप छान, तू अशीच प्रगती कर आणि खूप मोठा माणूस हो. माझा बोलण्याचा त्याला खूप आनंद झाला. त्यावर तो म्हणाला, मॅडम, तुम्ही खरंच खूप सुंदर दिसतात. मला तुमच्याकडे बघून नेहमी प्रसन्न वाटतं. तुम्ही मला खूप आवडतात. यावर मी काय बोलावं हे मला समजतच नव्हतं. म्हणून मी विषय बदलला आणि म्हणाले, प्रतीक, आता परीक्षा सुद्धा जवळ आल्या आहेत, त्यामुळे तुला आता खूप अभ्यास करावा लागणार आहे. त्यावर तो म्हणाला की मला विज्ञानातले काही प्रकरण नीट समजले नाहीत. तुम्ही मला अजून एकदा समजावून सांगाल का? मी त्याला हो म्हणून तिथून निघून गेले. घरी गेल्यावर फक्त प्रतीकचे चित्र माझ्या डोळ्यासमोर येत होते. त्याचाच विचार मनात सारखा चालू होता. खरं तर मी असे विचार करणे चुकीचे होते, कारण तो माझा विद्यार्थी होता. परंतु मी पण फक्त 22 वर्षाची होते. त्यामुळे हे वयाचेच आकर्षण होते की असे विचार माझ्या मनात येत होते. हळूहळू मी सुद्धा त्याला चोरून चोरून बघू लागले आणि जाता येता तो दिसला तर मी गालातल्या गालात लाजत होते. असेच दिवस जात होते, पण मला या विषयावर त्याच्याशी बोलणे चुकीचं वाटत होतं. एक दिवस तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की मला विज्ञानामध्ये खूप आवड आहे आणि त्याच्यासाठी मला थोडासा एक्स्ट्रा क्लास लावावा लागणार आहे. त्याचा बोलण्यावर मी थोडासा विचार केला आणि त्याला म्हणाले की मी तुझा एक्स्ट्रा क्लास घेईन. शाळा सुटली की तू माझ्या घरी येत जा. मी तुला रोज 1 ते 1.5 तास शिकवत जाईल. यावर तो लगेच हो म्हणाला आणि दुसऱ्या दिवसापासूनच माझ्या घरी नियमितपणे येऊ लागला. मला त्याला असं शिकवताना आनंद होत होता, पण हेही मी त्याला दाखवत नव्हते. एक दिवस असं शिकवत असताना माझं त्याच्याकडे लक्ष गेलं, तर माझ्या लक्षात आलं की तो माझ्याकडे एकटक लावून पाहत आहे. मला त्याचं बघणं थोडंसं चुकीचं वाटलं, म्हणून मी लगेच त्याला सांगितलं की तुझं असं बघणं योग्य नाही. मी तुझी शिक्षिका आहे. नंतर मी गप्प झाल्यावर तो म्हणाला की तुम्ही मला खूप आवडतात आणि मला नेहमी तुमच्यासोबतच राहू वाटतं. मी त्यावेळी त्याला सांगितलं की शिक्षक आणि विद्यार्थीमध्ये हे असं खूप चुकीचं आहे. तू असा विचार करणं बंद कर आणि अभ्यासावर लक्ष दे.
माझं बोलणं ऐकून तो थोडासा नाराज झाला आणि तिथून निघून गेला. तो आता फक्त माझ्याशी कामापुरतंच बोलत होता. माझं सुद्धा मन त्याच्यामध्ये गुंतलं होतं. त्यामुळे त्याच्या अशा अबोलाने मला सुद्धा खूप अस्वस्थ वाटत होतं. ते परीक्षेचे दिवस होते आणि त्यानंतर सर्वांना सुट्ट्या लागणार होत्या. आमच्या घरातले सुद्धा एका लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. म्हणून मी प्रतीकला घरी बोलावून घेतले आणि म्हणाले की विज्ञानाच्या पेपरासाठी 2 दिवस तू माझ्या घरी ये, मी तुझा अभ्यास घेईन. ठरल्याप्रमाणे तो अभ्यासाचे सर्व सामान घेऊन आला. तो घरी आल्यावर मी त्याला म्हणाले की तू जेवण इथेच कर, म्हणजे जास्त वेळ थांबता येईल. तर तो हो म्हणाला. मग मी त्याच्याजवळ गेले आणि त्याचा हातात हात घेऊन म्हणाले की तू खूप चांगला आणि हुशार मुलगा आहेस. तू शिकून खूप मोठं व्हावं असं मला वाटतं. माझ्या बोलण्यावर त्याने माझ्याकडे बघितलं आणि मला त्याच्याजवळ ओढून घट्ट मिठी मारली. त्याच्या स्पर्शाने माझे अंग थरथर कापत होते. मला काहीच समजत नव्हते की हे मला काय होत आहे. मी सुद्धा त्याच्या मिठीत पूर्णपणे हरवले होते. त्याच्या मिठीत असताना मला एका सुंदर विश्वासात असल्याचा आनंद जाणवत होता. तो हळूच माझ्या पाठीवरून हात फिरवू लागला. तशी मी एकदम भानावर आले आणि त्याला दूर ढकलले. मग तोही नजर चुकवत सॉरी म्हणू लागला. मग मी स्वयंपाकघरात गेले आणि थोड्या वेळाने बाहेर आले तर तो शांतपणे अभ्यास करत बसला होता. मला बघून तो म्हणाला की मी खूप अभ्यास करेन आणि खूप मोठा होईन. असं म्हणून तो तिथून निघून गेला. नंतर परीक्षा झाली आणि सुट्ट्या लागल्या. आता माझ्याकडे थोडेसे पैसेही जमले होते आणि मला शैक्षणिक कर्ज पण मिळणार होते. म्हणून मी ती नोकरी सोडून उच्च शिक्षणासाठी उच्च महाविद्यालयात प्रवेश घेतला. काही दिवसांनी माझे लग्न सुद्धा झाले. पण प्रतीकची काहीच बातमी मिळाली नाही. तो कुठे आहे, काय करतोय, मला काहीच माहीत नव्हतं. परंतु तो माझ्या आयुष्यातील एक गोड गुपित असल्यासारखंच अजूनही माझ्या आठवणीत आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.